तर हाय हॅलो नमस्कार, मी विशाखा. स्वागत आहे तुमचं आजच्या छोट्याशा मिनी व्लॉगसारखाच व्लॉग होणार आहे हा वाला. तर बघा, ईशानला घेऊन मी आले. आज पहिल्यांदा आम्ही इकडे वडाखाली बास टाकली, वरती वडात झाडे, आणि इतकं थंडगार वाटत आहे ना. कारण बघा, आता उन्हाळा सुरू होते गावाकडे, तर म्हणजे ऊनच ऊन राहत आहे. आणि ईशानला सुद्धा मी इथं पत्ते दिले टाकून, तर तो पत्त्यांसोबत खेळते. आणि झाडाखाली इतकं काही थंडगार वाटत आहे. पूर्ण वडाचं झाड आहे. तर आज याला घेऊन बसले मी इकडे, आणि हा पळतच राहतोय सारखा सारखा. तर याला मी वडाचे हे पानं दिलेत, तरी तो पळतोय इकडे वय. आणि इतकं छान वाटत आहे ना इकडे बसून, खूपच थंडगार फील होते. चाल, मला ना खूप वेळची गुचकी लागली. चाल. तर हा गेलाय, आता त्याला आणते मी एकदा. तर आत्ताच वडाच्या झाडा खालून आले. मला तिथून बिलकुल बी वाटत नव्हतं, इतकं बाहेर वारं सुटलेलं आहे. कारण ते आलेत तर मग म्हटले आता अंड्याची चटणी करून दे. गुचकी लागलेल्या वेळची. तर चला आता लवकर अंडी चटणी करते. ठेवले मी, कांदा वगैरे कापायचा आहे, आणि लवकर बनवते मी 2 मिनिटात. आता वडाच्या झाडाखाली बसून आम्हाला झाली इथं आत्ताच 10-15 मिनटं. कारण जेवण वगैरे केलं आहे, कपडे धुतले आणि भांडे घासले, आणि इथं येऊन बसले डायरेक्ट. ईशान बिग बेजार करत होता, थोडेसे केस वगैरे विचारलेत मी, ते धुतले होते. तर आता तिकडे जाते बरं का, इथून झाडून घेतलं आणि लगेच तिकडे गेला आहे. हरभरा वगैरे खाल्लं, इथंच सगळं काही पडेल आहे. आणि इकडं पहिल्यांदा बसली, इतकं थंड थंडगार फील येते ना, एकदम भारी वाटत हे, एकदम भारी. बघ हवा हा निघालाय, त्याला ऊन सावली काही कळत नाही. तर तो ना मावशीच्या घरी जाते बरं का आता. 15 रोड बघा सामसूम आहे, आणि हाच 2-3 गाड्या आहे फक्त. नाही तर ह्या रोडावरून कत्ते गाड्या सुरू नसतात, लगे कत्ते नाही. आणि आता ना 3:30 वाजलेत, म्हणून जे लोक वरती राहतात ते इकडे येतात जातात. तर बस तेवढेच दिसेल. आणि हा तिकडं गेलाय बरं, त्याला मी एकदा आणते. आणि तिकडं ना मावशी राहतात, तर मग ते आवाज देतात. त्याला आज पण तसंच वाटते तिकडं कोणी असेल म्हणून. कोणी नसलं ना मग भीती वाटते विचुकाट्याची. पण आता त्याला आणते मी जाऊन. तर हा ना आता मावशीच्या घरी आला का, आणि मला बघितले ना तर बघा अजून जास्त पळायला लागलाय. आणि याचे 2दा कपडे बदललेत मी. एकदा तो येलो ड्रेस घातला तर तो एक, आणि हा एक, कारण तो यानं पूर्ण वल्ला घालता. आणि त्यांच्या घरासमोर एकदम मस्त आहे बरं का झाडं वगैरे, खूपच भारी वाटतंय हे. चल ना, आपल्या घर नाही का, आपल्या घर नाही, इथे येऊन बशी तू. आणि हे काय म्हणतात त्याला, हे फळं पडिलेत, कोणते, उंबर का काय. आणि पूर्ण उंबराचं झाड आहे, एकदम भारी वाटतं इकडे. आणि हा तो काल ईशानला झोका बांधला होता यांनी झाडाखाली. आणि बघा यांचे छोटूशे महादेव. चला ना घरी बाळा, रोज येतो इथं एक फुल तोडते. बघा आज पण एक फुल तोडलं याने. चल ना घरी. आता काय माहिती कुठं निघला. इकडं एक वाटे, आणि इथं बाज वगैरे आज पण टाकेले यांनी. इकडं झाडं आहे बरं मस्त, खूप छान छान झाडं लावले. मला तर हे वालेच झाडं खूप आवडतात, झेंडूचे. एकदम जास्त फुलं वाटतात त्यात. तर हा पण खेळत, तर हा मला असाच परेशान करणार आहे बघा. आणि फुल काय माहिती काय केलं त्याने हातामधलं. तर इकडे खूप गरमते बरं का, पण इकडे आता लय गरम गरम झालेलं आहे. मागून दिसतंय. आम्ही दोघंही आज मॅचिंगच केलं. पहिले पण पिवळा ड्रेस होता ना, आता पण पिवळा ड्रेस आहे. आणि ना माझ्या कॅमेऱ्यातून रेकॉर्डिंग होत नाही, म्हणून मी स्नॅपचॅटवरून रेकॉर्डिंग घेते. कारण फोनचं टेम्परेचर खूप जास्त गरम झालेलं आहे. ते पण उन्हामुळं आणि त्याच्यामुळं म्हणजे सुरूच होता, तर व्हिडिओ वगैरे हे करत होते अपलोड, त्यामुळं तो थोडासा गरम झालेला.
तर डायरेक्टच कॅमेऱ्यात रेकॉर्डिंगच होत नव्हती, म्हणून याच्यावरती बनवते. आणि कुत्रे वगैरे बघा, ह्या झाडाखाली दिवसभर मी एकच जागी बस राहिली ना तरी अशी सावली काही हे होणार नाही, इकडून जाणार नाही, इतकी सावली राहते. आणि पूर्ण लांब लोक सावली असते. आता ना गाड्या वगैरे सुरू आहे रोडाने, फेरी मार नसतात बरं. तर हा असाच करतोय बरं. आता हे फुल नाही का, इतकंसं आहे फुल, ते आणलंय, पाडतोय, उचलून दे म्हणतोय, कुदगायला लागलाय. धर ना आता. आणि आता याला केस पण खूप छान आलेत बरं का, पूर्ण टकलंच केलं होतं त्याचं जावळामुळं. आता पुन्हा एकदा फुल पाडले, आता दे म्हणाल तो मला. आमच्या पिल्लू तिकडे शान झोपलाय आणि आम्ही नाही का चालू आहे घरात. म्हणजे 1-1.5 तास झाला घरात येऊन. बघा आता किती वाजले, 4:14 झाले. मला वाटतं 3-3:30 झाले असेल, म्हणजे स्वयंपाकाचा टाईम झाला असेल. पण असं नाही, 4-4:30 होत आले. आता मी लवकरात लवकर पीठ भिजून पोळ्या वगैरे करणार आहे. आणि मोबाईल माझा सध्या चार्जिंगला आहे, त्यामुळं काही दाखवू शकत नाही मी. आणि वडाच्या झाडावर येऊ वाटत नव्हतं बरं का, पण ना हा तिथं बसत नाही, काय नाही. आणि त्याला झोप आलेली, तर मला झोपू काढलं, फॅन सुरू करून दिला. आता झोपलाय तो. लवकर पीठ वगैरे भिजत आणि पोळ्या करायला लागले, तेव्हापासून सुरू करूया. तर पोळ्या वगैरे झालेत माझ्या हातात, मी दाखवलंय. आणि इतके तहान लागले मला. 4:44 झालेले. तो झालं ईशाला अजून पण झोपले. आणि आता फक्त माझे भांडे राहिलेत घासायचे. आता भांडे वगैरे घासल्यानंतर तर आता भांडे वगैरे मी नंतरच घासेल. आणि माझं आता सध्याचं सगळं काम काही झालं आहे. ईशान पण झोपेल आणि आता मी पण थोडंसं आराम करते, कारण जास्त वेळ काय झालेला नाही आहे. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. नंतर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.